द्या हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राभ्याम. ऐसे बोलता नो म्हणता संतोषाला श्री रागो राहतो. स्वानंद सुखे डुलतो पाटे थापटे कपीची. श्री गणपती बाप्पाला साष्टांग दंडवत. श्री राम प्रभू चरणी साष्टांग नमस्कार असो. ग्रंथकर्ते नाथ महाराज या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. हनुमंतराय ज्या वेळेस श्रीराम प्रभूंना म्हणाले, कोण कुणाला म्हणतंय हे महत्वाचं आहे. आपण ऐकत होतो सगळेजण, वाचणारे वाचतात, पण कोण कुणाला काय म्हणतंय हे समजलं पाहिजे. हनुमंतराय प्रभू श्रीरामांना म्हणाले, हे रामा, तुम्हाला कुठलीही चिंता करायची गरज नाहीये. तुमचा भक्त हनुमंतराय या ठिकाणी असताना चिंतेचे बाण तुमच्या हृदयावर तुम्ही घेताय, या ठिकाणी काहीच गरज नाहीये. प्रभू रामांना त्या ठिकाणी आनंद वाटला आणि आनंदाच्या भरातामध्ये डोलू लागले. हनुमंताची पाठ त्या ठिकाणी थापटू लागले आणि पुढे काय म्हणतात. सवेचे बोले रघो राजा सवे गवटी पवन आत्मा जाय. शीघ्र करून यावे काजा बंधू राजा ओटवावे. प्रभू भगवंत त्या ठिकाणी काय म्हणू लागलेले, हे हनुमंता, लवकरात लवकर उठा आणि लवकरात लवकर जावा आणि तुमचं कार्य पूर्ण करून परत यावा. माझ्या बंधू लक्ष्मणाला उठवावा हनुमंता, असं या ठिकाणी भगवंत बोलू लागले. स्वस्त असो तुझ्या चेत स्वस्त असो जीवित्व अंग प्रंग समजतो कपिनाथ निज विजयी. ज्या वेळेस आपण लांबल्या प्रवासाला जातो त्यावेळेस आईला सांगतो, आई मी लांबल्या प्रवासाला जातोय ग आई. त्यावेळेस आई म्हणते, बाळा सुखानं जा बर का, स्वस्त जावा, चांगलं जावा. त्यावेळेस प्रभू भगवंत तशाच प्रकारे म्हणतात, हनुमंता, जाता वेळेस स्वस्त असो तुझे चित्त, स्वस्त असो तुझे अंग प्रत्यंग, स्वस्त असावी तुझ्या लागी. अशा प्रकारे हनुमंता जावा आणि कार्य पूर्ण करावं, असं त्या ठिकाणी भगवंत बोलू लागले. स्वस्त असो तुझ लागे कल्याण असो सर्वांगी सर्व विजयी जगी तनो सर्वांगी सदृढ. हे हनुमंता, जाता वेळेस तुझं शरीर जे आहे ना त्या ठिकाणी सुदृढ असावं, स्वस्थ असावी तुझ लागी. त्या ठिकाणी कुठली सुद्धा चिंता नसावी, कुठली काळजी नसावी आणि तशाच अवस्थेमध्ये तू जावस आणि कार्य पूर्ण करावंस हनुमंता, असे भगवंत बोलू लागले. हनुमंता होई चिरंजीव ते विजयत्व ज्ञान नोभवे ज्ञान विज्ञान पदवे तुझे निवावे जगासी. हे हनुमंता, अरे तुझ्यापासून ज्ञान विज्ञान ही जी पदवी आहे ना ही जगाला समजली पाहिजे. हनुमंत काय हे सुद्धा जगाला कळालं पाहिजे. काय कार्य केलंस हे सुद्धा जगाला कळालं पाहिजे आणि तुझ्याच मुळे हे कळणारे हनुमंता, असं भगवंत त्या ठिकाणी हनुमंताला बोलू लागले. आता मी तुझ देव आशीर्वाद पूर्वे तुझे बळो प्रताप कीर्ती आरती पदवो अक सावध सांगनो. हे हनुमंता, अरे आता मी तुला काय आशीर्वाद देवा. अरे तुझा आशीर्वाद देण्या इतपत मी तुला काय सांगावं. पूर्वीच तुझ्या जवळ एवढं बळ की त्या बळाचा सुद्धा कोणी सामना करू शकत नाहीये बर का हनुमंता. हे लक्षण तुझ्या जवळ पूर्वीचेच आहे आणि आता काय मी तुला आशीर्वाद देवा.
हनुमंता असं भगवंत या ठिकाणी बोलू लागले. बाळपणी कळेला बानो तम वर जयेंद्रे आणि तला हानो हनुमंत हे नाम विधानो तपासून तुझ झाले. हे हनुमंता, खूप लहान होतास रे तू, आणि त्या लहान वयामध्ये सूर्याला धरायला गेला होतास. का गेला होतास? आईला म्हणलास, आई मला पोटाला भूक लागलेली आहे, मला काहीतरी खायला दे बरं. त्यावेळेस आई म्हणली, काय बाळा, मी आताची आता जाते आणि तुला खायला घेऊन येते बरं का, थांब या ठिकाणी. काय म्हणली? थांब या ठिकाणी. तोपर्यंत हनुमंताला सूर्याचा लाल गोळा दिसला. हनुमंतराय सूर्याचा लाल गोळा गिळण्यासाठी गेले फळ समजून. त्यावेळेस इंद्रानं पाहिलं आणि पाहिल्या बरोबर इंद्र म्हणाला, अरे एवढूच बाळ आहे आणि सूर्याला धरायला येते, हा? आणि मी या ठिकाणी काय करतो? 33 कोटी देवांचा राजा इंद्र मी आहे. इंद्राने विचार केला, स्वतः जवळचं शस्त्र काढलं आणि हनुमंताच्या हनुवटीवर मारलं. त्याच वेळेस हनुमंताचं नाव हनुमंत हे त्या ठिकाणी पडलं. असं या ठिकाणी भगवंत बोलू लागले. त्या रवेच्या दावण्याचे आले लोकपाळ वेगेशी, ख्याती लाविली तयाचे ऐक सावकाचे सांगेन. हो. त्या ठिकाणी भगवंत काय म्हणू लागले? हनुमंता, अरे ज्या वेळेस सूर्याला धरायला गेलास तू, त्यावेळेस लोकपाळ तुझ्यावर त्या ठिकाणी धावून आले. लोकपाळ कुणाला म्हणायचं? सर्वांचं राखण करणारे ते लोकपाळ. त्यांनी सुद्धा विचार केला आणि तुझ्यावर त्या ठिकाणी ते धावून आले, पण त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी काहीच चाललं नाही. हनुमंता, अरे एवढा आदाट वीर आहेस, एवढी तुझ्याजवळ ताकद आहे हनुमंता, असं त्या ठिकाणी भगवंत बोलू लागले. म्हणतात, कोंडित झाले इंद्र दौद सेवाचा सोळा झाला चोर, वरुणाचे 5 समग्र चक्र चोर पै झाले. इंद्रदेवाने काय केलं? स्वतः जवळचे शस्त्र मारले त्या ठिकाणी. ते शस्त्र सुद्धा त्या ठिकाणी चकनाचूर झाले. पण पोरा सोरांचं भांडण असताना शहाण्या माणसानं याने त्या भांडणामध्ये समजून सांगायचं असतं. ही वार्ता महादेवाकडे गेली आणि महादेवजी काय म्हणाले? मी शहाणा सुरता माणूस असताना माझ्या राखण करताना सुद्धा महागारी पाठवतो हे बाळ. त्या ठिकाणी महादेव धावून आले, स्वतःचा शूळ त्या ठिकाणी मारला आणि मारल्याच्या नंतर हनुमंतानं त्या शूळाचा सुद्धा चकनाचूर केला. एवढा निधडा वीर आहेस हनुमंता तू बर का, असं त्या ठिकाणी भगवंत बोलू लागले.